संभाजी महाराजांचा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय निकलो बार मकानो से जंगलों में मानो से अरे निकलो बार मकानो से जंगलों में मानो से निकलो बार मकानो से जंगलों में मानो से शिवाजी महाराजांचा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा या शिवद्रोही सरकारचा नियोजित स्मारकाच्या ठिकाणी पाया नाचवणाऱ्या भाजपचा नियोजित स्मारकाच्या ठिकाणी पाया नाचवणाऱ्या मंत्र्याचा सरकारचं करायचं काय छत्रपतींचा अवमान करणाऱ्या सरकारचं करायचं काय मोदी सरकार मोदी सरकार भाजप सरकार भाजप सरकार शिंदे सरकार या सरकारचं करायचं काय छत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारचा स्मारकाच्या ठिकाणी पाया नाचवणाऱ्या सरकारचा तुमचं आमचं नातं काय शिवाजी महाराज की प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा अरे तुमचं मंत्री महोदयांचा अरे ओ नगरपालिका में अरे 8 लाख नाणे तरी लागेल नगरपालिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ चौकामध्ये आणि नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या ठिकाणी GM फाउंडेशनच्या वतीने राज्याच्या मंत्र्यांनी या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलेलं होतं। या दहीहंडीचं आयोजन करताना पोलीस प्रशासन असेल किंवा प्रशासनाने त्यांना या व्यतिरिक्त 2 जागा या ठिकाणी सुचवल्या होत्या आणि प्रशासनाने त्या जागा सुचवल्या असताना त्यांना सांगितलं होतं की जर आपण या ठिकाणी हा प्रोग्राम घेतला तर जामनेरकरांचं आणि नागरिकांची फार मोठी गैरसोय होईल, अनेकांना अडचणीचं होईल, आम्हालाही ही व्यवस्था करताना खूप अडचणीचं होईल। पण असं असतानाही या ठिकाणी निव्वळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवून या ठिकाणी नृत्यांगना नाचवून एक प्रकारे पेशवाईचा हा कुटील डाव या ठिकाणी मंत्री महोदयांनी या ठिकाणी केला। या घटनेचा एक शिवप्रेमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना माझं प्रेरणास्थान सर्व काही मानणारा एक छत्रपतींचा मावळा म्हणून मी या गोष्टीचा निषेध करतो। आणि या ठिकाणी ज्या वेळेला या नृत्यांगनांचा कार्यक्रम झाला त्यावेळेला त्या नृत्यांगनांचे संवाद असतील किंवा त्या नृत्यांगना ज्या प्रकारे मंत्री महोदयांना खुश करण्यासाठी या ठिकाणी बोलत होत्या आणि त्या ठिकाणचा सर्व माहोल आपण बघितला असेल, तो किती अतिशय या महाराष्ट्राच्या संत परंपरेला अध्यात्मेला न शोभणारा असा
प्रकार होता. यापेक्षाही कठीण विषय असा होता की हा प्रोग्राम सुरू होण्याच्या आत या ठिकाणी त्यांच्याच आयोजकामधील एका कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाली. म्हणजे दहीहंडी लावताना त्या ठिकाणी दुखापत झाली आणि तो कार्यकर्ता ICUमध्ये भरती असतानासुद्धा या ठिकाणी तो कार्यकर्ता आपल्या असह्य वेदना त्या ICUमध्ये भोगत असताना या ठिकाणी मंत्री महोदय आपला कार्यक्रम पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये होते. या सर्व घटनेचा मी या ठिकाणी निषेध करतो. तसंच महायुती सरकारच्या माध्यमातून मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पुतळा जो ध्वस्त झाला किंवा ज्या प्रकारे या ठिकाणी राजकारण महायुतीच्या माध्यमातून शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचं या ठिकाणी होत आहे, त्याचाही मी या ठिकाणी निषेध करतो. कालच मोदी या ठिकाणी राज्याची माफी मागतात, छत्रपतींच्या पुतळ्याजवळ मी नाक घासतो असं बोलतात आणि त्याच वेळेला त्यांच्याच एक मंत्री महोदय या ठिकाणी छत्रपतींच्या स्मारकाच्या जवळ अशा प्रकारे नृत्यांगनांना नाचवून परत एकदा शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा प्रकार करतो. हे फार निषेधार्थ आहे. या सर्व गोष्टीचा मी निषेध करतो. मंत्र्यांनी माफी मागावी का, काय सांगाल? मंत्र्यांनी 100% या ठिकाणी माफी मागावी. या देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या चेलाचपाट्याकडनं जे चुकी झाल्या त्या चुकीबद्दल आणि ते त्या प्रोग्रामला हजर होते त्या पुतळा पडण्याच्या त्या संदर्भात त्यांनी जाहीर माफी मागितली. संपूर्ण भारतवासियांची जाहीर मागितली. किमान नामदार गिरीश महाजन यांना जर खरंच शिवप्रेम असेल आणि खरंच जर ते शिवप्रेमी असतील तर त्यांनी या तालुक्याची नव्हे तर संपूर्ण शिवप्रेमींची या ठिकाणी जाहीर माफी मागावी. छत्रपतींच्या पुतळ्यासमोर त्यांनी नतमस्तक व्हावं एवढं त्या ठिकाणी सांगतो. जय जिजाऊ, जय शिवराय.